आर्मी कचरा उचलताना काढला ना फोटो. गवत नका ओढू त्याच्या, गवत नका ओढू, गवत गवत नाही, गवत नाही, गवत त्याच्यावर ओढ नका. भरितोय सगळं भरितोय आणि दुकानदार आपला कमर वाट ठेवून. बरोबर आहे ना? आता बघितलं ना सचिन हा डॉक्टर साहेब होते म्हणजे दुकानदार कमर वाट ठेवला आमच्याकडे बघतोय. अरे तू दुकानदार आहे छोटा, आम्ही काहीतरी सामाजिक काम करतो, राजकारणात आम्ही काम करतोय ना, तू पण हात लावला पाहिजे ना. हे सगळ्यात महत्वाचं. ते मला खरंच वाईट वाटलं दीपकराव. मी त्या अध्यक्ष मॅडमला म्हणलं हे जरा लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. तुम्ही बाप्पू यायला पाहिजे, तुम्हाला सुद्धा वाटलं असतं. बऱ्याच दुकानदारांनी असं कचरा समोर आणून ठेवला. आज स्वच्छता मोहीम आहे ना, मग आपला कचरा उचलायला येते ना. आम्ही काय तुमच्या नगरपालिकेचे सफाई कामगार आहे का? पण एक सामाजिक उपक्रम मध्ये सगळे सहभागी होतात ना, पण त्यांना तुम्ही हातभार लावला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं त्यांना तुम्ही हात, बरोबर आहे ना? हा छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात, ही भूमिका चुकीची. ज्यावेळेस आहे ना प्रत्येकाचं योगदान राहील ना. आता या संघटनेच्या बाबतीत मला सांगितलंय का त्याचा वाढदिवस असला तर त्याला हे प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. अरे सामाजिक संघटने वृक्षारोपण करत असताना आपण सुद्धा आपल्या दारात वृक्ष लावला पाहिजे. त्याचं जर ज्यावेळेस प्रत्येक जण त्यामध्ये सहभाग नोंदवीन ना, तर निश्चित ही कर्जतची सामाजिक संघटनेवर त्या वस्तीवर राहणाऱ्या माणसा ठीक आहे चालतं. शहरातील लोकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान दिलं पाहिजे. आज येताना मी पाहिलं वटवृक्ष आपले वेगवेगळे झाडं त्या वृक्षारोपण पाहिलं. त्या वृक्षारोपणाच्या प्रत्येक टिगार्डवर नाव लावलेलं होतं तुम्ही. म्हणजे हा उपक्रम नका नुसते देऊन फोटो नका काढू, खड्डा खांदायला या ना, खड्डा खांदू लागा, खड्डा तिथं झाड लावू लागा. आता आपण गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम चालू केली. तुम्ही असता 8 महिने झालं मोहिमेला. आम्ही सुद्धा ज्यावेळेस चालू केलं लोक म्हणले काय नाही एकदा दोनदा जातील आणि थांबवतील. आम्ही सुद्धा 8 महिने कंटिन्यू चालू केलं. पण इथं कर्जत का आपले 3 गाव आहेत, आम्ही सगळे असतो स्वतः आम्ही खड्डे खांदितो बाप्पू. म्हणजे एकदा मोहिमेहून आलं ना 2 दिवस इतका अंग दुखत ना, पण ते आता सवय लागली. स्वतः जर दिलं पाहिजे. या सामाजिक संघटनेत डॉक्टर मंडळी, डॉक्टर साहेब आता माझ्या बरोबर होते. म्हणजे डॉक्टर साहेब स्वतः प्लास्टिक गोळा करीत होते. हे सगळ्यात महत्वाचं असते. सगळे किती म्हणजे मला खरंच कर्ज करतो. आज सर्व राजकीय पक्ष पार्ट्या मतभेद बाजूला ठेवून सगळे एका व्यासपीठावर येतात आणि सर्वजण श्रमदान करतात. हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मी कोण आहे काय आहे विसरून, मी कोण आहे काय हे विसरून आमची सामाजिक संघटना काम करते ना, आम्ही त्या संघटनेचे सभासद आहे, ह्या भावनेतून सगळेजण काम करतात. हातीपणे टिकून राहिलं. तुमच्या जर या ठिकाणी मतभेद झाले असते ते टिकलं नसतं. पण 5 वर्ष टिकले ना. कुणी तर बापूंनी सांगितलं की हे 10 वर्ष 15 वर्ष राहावं, हे कायम अखंडित राहावं. ही तुम्ही या ठिकाणी भावना संत गोदड महाराजांना प्रार्थना करतो. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही आमची सामाजिक संघटना अखंडित काम करीत राहावं या ठिकाणी सद्भावना देतो. दिवसभर मोहीम पाहिजे होतं. जरा थोडं
तुम्ही सामाजिक टच राहायला पाहिजे. नाही तर आमच्यासारखे लोक आहे ना, आम्हाला कधी कधी असं वाटतं की राजकारणी चर्चा नको, पण कुठं गेलं का काय चाललंय, कसं चाललंय, आणि आता काय देशाचं होईना, आपलं बघ ना काय देशाचं करायचं. शेवट सामाजिक कामामध्ये जी आवड आहे, आम्ही सगळेजण या ठिकाणी व्यासपीठावर बरेच मान्यवर आहे. माझ्या माहितीनुसार सर्वसामान्य चळवळीतून काम करण्यातला कार्यकर्ता आहे, हे या ठिकाणी आम्हाला सर्वांना जाणीव झाली. त्यामुळं अतिशय चांगला उपक्रम केला. अशाच उपक्रम करीत राहा. नुसतं आम्ही बोलण्यासारखं नाही, नेहमी सहभागी. दरवर्षी तुमच्या 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी का त्या दिवशी दर बोलवा नका बोलू, बोलवा नका बोलू 5 दिवस ना, पण एक दिवस ज्या दिवशी खरं काम असेल त्या दिवशी बोलवा. एवढा वक्ता बोलावलाय, प्रमुख पाहुणा बोलावलाय, उद्घाटक हे मला नको. हे कटाळा आलाय रोज ते पत्रिकेवर नाव उद्घाटन ते फॉर्मॅलिटी ते नको. तुमच्यातला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी दरवर्षी मी ज्या दिवशी जास्त काम आहे त्या दिवशी अरे आत्ताच घातलं असतं द्यायचं ना. तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम असत आल्या टी शर्ट टाकलं असतं माझ्या अंगावर ना तुम्ही. अरे खोली काय घ्यायची गरज आहे, कर्जच माझं आहे ना. खोली काय म्हणजे तुम्ही येऊन राहिलं तुम्ही काय मला भाकर देणार नाही का संध्याकाळचं. आणि मला तर आवड आहे. मी आता आम्ही जातो ना त्या गड किल्ले संवर्धन स्वच्छते मोहिमेला आजच्या दिवशी मुक्कामी जातो. तर आम्ही गेल्यानंतर काही कार्यकर्ते आम्हाला फोन करतात, तुमची गेस्ट हाऊस व्यवस्था करतो.